नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं या डेटा अनालिसिस व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये फार काही इंटरेस्टिंग शिकणार आहोत. आणि इंटरेस्टिंग काय मित्रांनो, तर एक असा जॅकपॉट स्टॉक मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. ते एक इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट्स आपल्याला मिळाले आहेत आणि काय लेवलवर मिळाले आहेत आणि काय असू शकते त्याची पुढची लेवल्स, ते आपण समजून घेणार आहोत मित्रांनो. तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार आहे डिटेल अनालिसिस साठी. आणि काय आहे या स्टॉक रिलेटेड ज्या गोष्टी ज्या तुम्हाला चांगलं प्रॉफिट ह्या मंथ मध्ये मिळून देऊ शकतील. तर इन्व्हेस्टमेंट फक्त 70 ते 80 हजाराची आहे आणि जो रिवॉर्ड आहे तो ऑलमोस्ट 5 ते 6% आहे. तर रिस्क थोडी घ्यावीच लागेल. स्प्रेड करून काम करूया. आणि काय आहे तो रिसर्च तो मी तुमच्या समोर मांडणार आहे मित्रांनो. तर थोडासा ऑप्शन रिलेटेड आणि याच्या रिलेटेड डेटा आहे. तर मित्रांनो, आपण निफ्टीचं जे अनालिसिस करतोय, हा स्टॉकचं अनालिसिस आपण व्हिडिओच्या शेवटच्या पार्टमध्ये पाहू. काल काय झालं मार्केटमध्ये आणि आज काय होतं मार्केटचा दिवस. तर आज मित्रांनो, डायरेक्शन जी आहे ती एकदम निगेटिव्ह होती. निर्मला सीतारामननी सकाळी सकाळी काहीतरी कांड केला आणि डेटा जो आहे पॉझिटिव्ह असताना सुद्धा डेटा निगेटिव्ह आपल्याला, म्हणजे आज मार्केट निगेटिव्ह ट्रेड करायला मिळालं. पण फार असं मेजर पॅनिक त्या ठिकाणी दिवसभर बघायला नाही मिळालं. ते एक्सचेंज होतात क्वांटिटीज आणि रिटेलर किंवा जे पण एफ आयज आणि प्रो प्लेयर आहेत, मोठे प्लेयर, ते त्यांच्या पोझिशन त्या ठिकाणी ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करत होते. तर एफ आयजनी काय केलं, प्रोने काय केलं आणि रिटेलरनी काय केलं दिवसभरात, ते बघून घेणं गरजेचं आहे. तर रिटेलर जो आहे तो निगेटिव्ह आहे 75,000 कॉन्ट्रॅक्ट्सने. तर फार मेजर असं काही चेंजेस किंवा वन साइडेड असं काही त्या ठिकाणी नाहीये, न्यूट्रलच आहे. एफ आयज -30,000 होते, आता त्यांचे 60,000 झाले, ऑलमोस्ट डबल झाले. तर थोडासा निगेटिव्ह आहे, पण 60,000 पोझिशन फार मेजर नाही आहेत. तर ह्या त्या अर्थाने निगेटिव्ह आहे. ओके, मार्केट यांनी थोडंसं निगेटिव्ह हे करण्याचा प्रयत्न केलाय. आता इथे प्रोची गोष्ट कराल ना, तर 2,11,000च्या पॉझिटिव्ह पोझिशन्स होत्या, त्या आता 1,22,000 23,000पर्यंत येऊन पोहोचल्यात. तर प्रो जो आहे, लॉंग पोझिशन्स थोड्याशा कापल्यात मित्रांनो. आणि त्या कशा पद्धतीने कापतात, ते लॉस बुक करतात का किंवा ऍडजस्ट करतात का, काय करतात, या गोष्टी सगळ्या शिकण्याच्या आहेत. मी अशी तुम्हाला एक रोबस्ट स्ट्रॅटेजी देणार आहे की ती आपल्याला प्रॉफिटेबल बनवू शकते. तर मित्रांनो, हा आहे रिसर्च. कालच्या डेटाचा जो पॉइंट्स आहेत ते आहेत. या ठिकाणी SGX जी आहे ती थोडेसे निगेटिव्ह या ठिकाणी आहे. त्याच्यानंतरून जो डाऊ जो आहे, डाऊ सुद्धा एकदम चांगला पॉझिटिव्ह आहे. तर ओव्हरऑल जो डेटा आहे तो मिक्स आहे, मिक्स टू पॉझिटिव्ह आहे. फार असं चिंतेचं कारण नाहीये. डाऊन साईड फार तेवढी आहे असं नाहीये या ठिकाणी. तर आपण जो आधीचा जो ट्रेड होता आपला, तो बघू शकत असाल तुम्ही. आपण एक ट्रेड केला होता, तुम्हाला मी ट्रेड दिला होता निफ्टीचा. एक जो पूट आहे तो शॉर्ट करायला लावला होता मी 25,300चा, आणि आपण तो ऑलमोस्ट 90 रुपयांवर निफ्टीचा जो पूट आहे तो शॉर्ट केला होता. आणि आता त्याची काय सिच्युएशन आहे, आता मार्केट जरी 100-125 पॉइंट त्या ठिकाणी खाली खाली असेल, तरी पण आपल्याला त्या ठिकाणी फार घाबरण्याची गरज नाहीये मित्रांनो. आपण चार्टवर जाऊया. ठीक आहे, निफ्टीचा 25,300चा जो पूट आहे, आपण त्या ठिकाणी शॉर्ट जो केला होता आपण, तो बघू शकत असाल. मार्केट ऑलमोस्ट या ठिकाणी 120 पॉइंट डाऊन आहे, पण आपला जो पूट आहे तो फक्त 6 पॉइंटने वरती आहे. 6 पॉइंट आपल्या अपोजिट आहे. 44 रुपये 80 पैशाला क्लोज झालं मित्रांनो. तर हे जी आहे ना, हे हेजिंग आहे. आणि हे एक असं लॉंग टर्म अशी टूल आहे ना मित्रांनो, की जे आपल्याला प्रॉफिटेबल बनवू शकते आणि याच्यातून आपण चांगले पैसे त्या ठिकाणी क्रिएट करू शकतो. तर आपण विकलाय 90 रुपयाला, आता आहे तो 44 रुपये. मार्केट आपल्या अगेन्स्ट आहे अजूनही 200 पॉईंटचा त्या ठिकाणी आपल्याला कुशन आहे. आणि हार्डली किती दिवस राहिलेत, उद्या 1, 2 आणि 3 दिवसामध्ये आपल्याला 90 पॉइंट आपल्याला त्या ठिकाणी कॅप्चर करायला मिळतील. तर 90 गुणिले 75ची लॉट साईज आहे, तुम्ही कॅल्क्युलेट करा किती रुपयांचा गेन त्या ठिकाणी आपल्याला होणार आहे. आणि मार्केट जरी 25-300 आलं ना, तर घाबरायचं ना मित्रांनो, तुमचा भाऊ आहे तुमच्या सोबत. पुढे काय करायचं, हे स्ट्रॅटेजी मध्ये
जे लोक जाणतात त्यांना माहिती आहे, जे नाही जाणत त्यांना थोडासा रिसर्च करावा लागेल आणि मला कॉन्टॅक्ट करून त्याविषयी विचारावं लागेल. मित्रांनो, आता आपण अशा स्टॉकवर जाऊया. आपण याचं पाहिलं ट्यूब इंडिया. ट्यूब इंडियाचा आपण एक पुट सेल करायला सांगितला होता 2900चा. नेकेड पुट शॉर्ट केला होता आपण ऑलमोस्ट 70 रुपयाच्या प्राइसला. आता तो 31 रुपये चालू आहे. तर सलग हा स्टॉक आहे. हा स्टॉक तुम्ही बघितला ना, तर हा सलग स्टॉक हा पळतोय वरती. मार्केट निगेटिव्ह आहे, स्टॉक पॉझिटिव्ह आहे. याचं काय रिझन आहे? आपण काय अशी गोष्ट केली होती की जी आपण तुम्हाला मी या ठिकाणी ह्या स्टॉक्समध्ये लॉंग जाण्यासाठी सांगितलं होतं, पण तुम्हाला शेअर न घेता फ्युचर शॉर्ट करायला सांगितला होता ट्यूब इंडियाचा. ठीक आहे, ट्यूब इंडियाचा जो फ्युचर आहे तो आपण शॉर्ट केला होता. तर बघू शकत असाल तुम्ही 26 तारखेचा हा डेटा आहे. 26 तारखेचा, एकच सेकंद, या ठिकाणी आपण 5 डेजचा चार्ट घेतोय. 5 डेजचा चार्ट घेतल्यानंतर हा एका पर्टिक्युलर प्राइस पासून मूव्ह झालाय 2830-33 पासून. तर ठीक आहे, हा 1 आवरचा चार्ट आहे. आपण याला 1 मिनिट किंवा 5 मिनिट वर करूया. तर ठीक आहे, तुम्ही बघू शकत असाल जो मूव्ह आलाय तो कसा भयानक आलाय. 27 तारखेला आपण ट्रेड केला होता. 27 तारखेला 2800च्या आसपास इथं ह्या लेवलला 2800-2900 हे लेवलला आपण त्या ठिकाणी शॉर्ट करण्याचा प्रयत्न केला होता मित्रांनो. आणि इथून शॉर्ट केल्यानंतर 70 रुपयाचा जो स्टॉक आहे तो स्टॉक 70 रुपयाचा जो पुट आहे जो सेल केला होता आपण, तो ऑलमोस्ट आता 31 रुपयावर क्लोज झालाय. ठीक आहे, तर स्टॉक पोहोचलेला 3100 रुपये. आणि मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की हा पुन्हा 2800 कधीच नाही दाखवणार रिसेंट टर्म्स मध्ये. त्याचं रिझन असं आहे की त्या लेवलला जो आहे ना, त्या लेवलला मोठे बिग प्लेयर्स ऍड झालेले आहेत. ही लेवल बघू शकता तुम्ही, रिसेंटची लेवल आहे, सॉरी रिसेंटची लेवल आहे ही 2800 रुपयांची. इथे मोठे लोक ऍड झालेले आहेत आणि इथूनच तो पळालेला आहे. ही जी मुवमेंट पाहिली ना इथून तर इथपर्यंत, तुमच्या लक्षात येईल की काय लॉजिक आहे. आता तो रेजिस्टन्स लेवलला आहे, पण असं फार घाबरण्याचं कारण नाही. थोडासा खाली आल्यानंतर जे इक्विटीमध्ये एंट्री करायची त्यांनी इक्विटीमध्ये एंट्री करा. ऑप्शनमध्ये कुणाला पुन्हा वरच्या लेवलला म्हणजे सेल करायचं आहे, 40-45 पर्यंत सेल मिळाला तर त्या ठिकाणी करू शकता. ठीक आहे, तर आता हा थोडासा साईड वेज होण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एक मोठा उचल त्या ठिकाणी येऊ शकतो. पण 2800 जी लेवल आहे, 2829 ची लेवल, ही तुम्हाला पुन्हा दिसेल याची गॅरंटी नाही. ही तुम्हाला नाही दिसू शकणार पुन्हा इन फ्युचर. असाच एक स्टॉक घेऊन आलोय आपण, डिक्सन टेक्नॉलॉजीज. ठीक आहे, डिक्सन टेक्नॉलॉजीजचा जो स्टॉक आहे, डिक्सन टेक्नॉलॉजीज डिक्सन टेक्नॉलॉजीज आपण ऍक्च्युली याच्यावर सेन्सिबलवर थोडंसं अनालाइज करू याला. तिथे चार्ट बघणं थोडंसं अवघड होतंय. इथे बघू शकत असाल तुम्ही 14,000ची लेवल आहे. 14,000पासून ते एक स्पाइक घेतलेला आहे. पुन्हा तो थोडासा हे झाला. त्या ठिकाणी 14,350, 14,450 या लेवलवर सस्टेन करून तो आता ऑलमोस्ट 15,000च्या आसपास आहे. तर स्ट्रॅटेजी काय मित्रांनो? स्ट्रॅटेजी सिंपल आहे. 14,000चा जो पुट आहे, 14,000चा पुट त्या ठिकाणी आपल्याला विकायचा आहे. 14,000चा पुट विकल्यानंतर आपण त्या ठिकाणी 14,000चा जो पुट आहे तो त्या ठिकाणी आपल्याला सेल करायचा आहे. तर तो चाललाय 238 रुपये. 238 रुपयाचा आपण पुट सेल करणार आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपण त्या ठिकाणी 14,000चा पुट जो सेल केला
तो मिळेल तुम्हाला 238 रुपयाला. उद्याची प्राइस मे बी डिफर असू शकते. मार्केट थोडं डाऊन झालं तर अजून बेटर प्राइसिंग आपल्याला मिळेल. आणि 13,000चा जो पुट आहे तो बाय करायचा मित्रांनो या ठिकाणी. हा एक स्प्रेड डेव्हलप करायचा आहे. 14,000चा शॉर्ट, 13,000चा बाय. मार्केटमध्ये रिस्क आहे नो डाऊट. 400-500 रुपये खाली आल्यानंतरून आपल्याला ती थोडीशी रिस्क ॲडजस्ट करावं लागेल, पण असं होण्याचे चान्सेस फार कमी आहे. फुटप्रिंट ह्या सगळ्या आपल्याला प्रो प्लेयरच्या आणि मोठ्या प्लेयरच्या त्या ठिकाणी ॲड होताना दिसत आहेत. तुम्ही बघू शकता हा ओपन इंटरेस्ट ऑलमोस्ट वन साइडेड, फक्त आणि फक्त जी आहे लॉंग अनवाइंडिंग होताना दिसते. कॉल साईडचा जो ओपन इंटरेस्ट आहे पूर्ण पळून गेलेला आहे मित्रांनो ह्या लेवल पासून सुद्धा. ठीक आहे, आणि ती लेवल आहे 14,521 ची. त्यानंतरून स्टॉक जो वाढतोय तो 14,000, 15,000 च्या लेवलला तो टच केलेला आहे. तर अशा पद्धतीने हा एक जॅकपॉट स्टॉक आपण त्या ठिकाणी म्हणायला काही हरकत नाही. आणि हा जो स्टॉक आहे हा नक्कीच एक अपवर्ड मूव त्या ठिकाणी आपल्याला इन फ्युचर देऊ शकतो. तर तुम्ही बघू शकत असाल तर एकदम परफेक्ट सेटअप त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसतोय. पण ह्या स्टॉक्समध्ये जसं आपण ट्यूब इंडियामध्ये नेकेड गेलो होतो तसं याच्यात नेकेड जाऊन चालणार नाही. फार वॉलटाईल स्टॉक आहे आणि टेक्नॉलॉजी आहे, थोडासा न्यूज बेस याच्यात जास्त हे असतं, त्याला दुसरी काही हे नाही आहे. तर हा 100% एक लॉंगचा प्लेयर त्या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, रिसर्च कसा वाटला आतापर्यंतचे जे पण आपण स्टॉक्स दिले होते ते तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा. आणि यातून फायदा जर मिळत असेल तर शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओज आणि नॉलेजसाठी मला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.